वेगवेगळ्या प्रकारची स्त्री शक्तीच्या रूपाने म्हणजे ती अगदी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये कार्यरत असलेल्या सर्व स्त्रियांचा एक चांगला सन्मान केला जातो आणि त्या सन्मानाच्या माध्यमातून प्रत्येकजण वेगवेगळ्या पेजवरून प्रत्येक क्षेत्रातील स्त्रीला लाईव्ह बोलवत आहे। त्यामुळं आज मला किरणजी महाराज बोधले यांनी या पेजवर लाईव्ह बोलवल्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानते। भक्ती आणि शक्तीची सांगड स्त्री। भक्ती आणि शक्ती याच्यामधलं अंतर फार वेगळं आहे। देवाजवळ जायचं असेल, देवाजवळ पोहोचायचं असेल, मनुष्य हा देह आपल्याला एकदाच मिळालेला आहे आणि एकदा मिळालेला मनुष्य देह आपण फक्त आणि फक्त भक्तीमध्ये घालवला पाहिजे। पण ते शक्य आहे का? ते आपल्याच्याने जमतंय का? आपला निम्म्यापेक्षा वेळ आपल्या इतर कामांमध्ये जातोय, निम्म्यापेक्षा वेळ आपला बाकीची कामं करण्यामध्ये जातोय, आपल्याला भक्तीसाठी वेळ देता येत नाही आहे। सुरुवातीला मी भक्ती काय आहे याच्याबद्दल आवर्जून सांगेल का देवाची प्राप्ती करायची, त्याच्यामुळं भक्ती ही झाली पाहिजे। मग भक्ती एक वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आहे। मग तुम्ही एक 4 ते 5 प्रकारच्या भक्ती स्वरूपाने तुम्ही देवाची प्राप्ती करू शकता। मग त्याच्यामध्ये पहिली योग भक्ती आहे। योग भक्तीने तुम्ही देवाची प्राप्ती करू शकता। योग भक्तीच्या नंतर कर्मभक्ती आहे। कर्मभक्तीने तुम्ही देवाला प्रार्थना करू शकता। त्याच्यानंतर कर्मभक्तीच्या नंतर तुमची ज्ञानभक्ती आहे आणि ज्ञानभक्तीच्या नंतर भक्ती आहे। ज्ञानयोग, कर्मयोग, योग आणि भक्ती ह्या 4 व्याख्या आहेत। तर ह्या 4ही व्याख्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत। तर सगळ्यात पहिली वाक्य आहे का योगाने देवाला प्रसन्न करायचं आहे। मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? सगळ्यात पहिल्यांदा जर योग मार्गाने देवाला प्रसन्न करायचं असेल किंवा योग मार्गाने आपल्याला प्रभू प्रसन्न व्हावा असं वाटत असेल तर योगाची भक्ती अगदी चोखपणे केली पाहिजे। मग योग भक्तीमध्ये येतं काय? योग भक्तीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट आहे अशी का तुम्हाला पहाटे 4 वाजता उठावं लागेल। पहाटे 4 वाजता उठल्याच्या नंतर अंथरुणाच्या जागेवरच तुम्हाला पद्मासन घालून बसावं लागेल। पद्मासन घालून बसल्याच्या नंतर डोळे बंद न करता डोळ्याची एक नजर तुमच्या इथं नाकावर येऊन ध्यान मुद्रेमध्ये तुम्ही बसलं पाहिजे। ध्यान मुद्रेमध्ये बसल्याच्या नंतर हळूहळू तुम्ही तुमची जीभ 2 बोटांनी हळूहळू ओढायची आहे। मग ती किती वेळ ओढायची आहे? 1 तास ओढायची आहे का? 2 तास ओढायची आहे का? नाही, 2 तासही नाही ओढायची। अख्खा दिवस ओढायची आहे का? अजिबात नाही। मग वर्षभर ओढायची आहे का? 6 महिने ओढायची आहे का? अजिबात नाही। हे योग मार्गाने देवाची प्राप्ती करायची असेल तर त्याच्या काही नियम आणि अटी आहेत। त्या नियम आणि अटी आपण जर व्यवस्थितरित्या त्याचं पालन केलं तर योग मार्गाने नक्कीच देवाची प्राप्ती होऊ शकते। मग योग मार्गासाठी हा एक मार्ग आहे का जिभेला तुम्हाला 2 हातांनी ओढायचं आहे। जिभेला कुठंपर्यंत? ताई 1 तास ओढायचं आहे का? 2 तास ओढायचं आहे का? अख्खा दिवस ओढायचा आहे का? आठवडाभर ओढायचं आहे का? बरं, वर्षभर ओढायचं आहे का? नाही, तब्बल 12 वर्ष तुम्हाला जिभेला ध्यान करताना ओढायचं आहे आणि 12 वर्ष ध्यान मुद्रेमध्ये ओढलेली जीभ तुमच्या नाभीपर्यंत येते। म्हणजे जवळजवळ 1 ते 1.5 फूट तुमची जीभ वाढते। हा योग मार्गामध्ये देवाची प्राप्ती करण्याचा हा एक व्यापक उपाय आहे का तुमची जीभ तुम्ही ओढल्याच्या नंतर ती जीभ तुमच्या नाभीपर्यंत येते आणि नाभीपर्यंत जीभ आल्याच्या नंतर अजून तिला ओढल्यानंतर ती जीभ तुमचं शिश्न आणि तुमच्या गुदाच्या मधल्या भागामध्ये ती जीभ आतमधून ती जीभ परत इथं येते आणि मागच्या बाजूला जीभ आल्याच्या नंतर एक ओंकार येतो आणि त्या ओंकारामधून शक्यतो फार कमी योगी वाचतात, साधू वाचतात, फार कमी योगी साधू वाचतात आणि त्यातून एखादा साधू वाचला तर तीच जीभ इथंपर्यंत येते आणि इथून परत ती जीभ नाभीपर्यंत येते। अशी नाभीपर्यंत जीभ यायला तब्बल 36 वर्ष लागतात आणि 36 वर्ष ज्यावेळेस तुम्ही योगाची उपासना कराल त्यावेळेस तुम्हाला देवाची प्राप्ती होणार आहे। तर मला तुम्ही सांगा 36 वर्ष देवाची उपासना करायची, तेही योग मार्गाने करायची आणि योग मार्गाने देवाची उपासना करून देखील त्याला 36 वर्ष तुम्हाला वेळ द्यायचा आहे। 36 वर्ष तुम्ही म्हणाल ताई
50-60 वर्षाचं आयुष्य, त्यातही आता हे कोरोनाचं महासंकट आहे, आज मरेल का उद्या मरेल सांगता येत नाही, आणि 36 वर्ष योग मार्गाने देवाची भक्ती करणं आम्हाला शक्य नाही आहे. आणि हे खरंच शक्य नाही आहे का 36 वर्ष देवाची योग मार्गाने भक्ती करणं हे शक्य नाही आहे. मग त्याच्यापेक्षा एक उत्तम मार्ग आहे का तुम्ही ज्ञान मार्गाने, कर्म मार्गाने देवाची भक्ती करा. योग मार्ग आपल्याला शक्य नाही आहे, 36 वर्ष तुम्ही थांबू शकत नाही. 36 वर्ष आपल्यासारखी सर्वसामान्य माणसं देवाची भक्ती करायसाठी, देवाची उपासना करायसाठी किंवा देवाला प्राप्त करायसाठी आपल्यासारखी सर्वसामान्य माणसं 36 वर्षाची वाट बघू शकत नाही. मग त्याच्यापेक्षा एक उत्तम आणि सोपा उपाय आहे कर्मयोग भक्तीचा. कर्मयोगाने देव आपल्याला प्रसन्न करायसाठी मग काय करावं लागेल? कर्मयोगाने देव प्रसन्न करण्यासाठी आपल्याला पूजापाठ करावे लागतील, भले मोठे यज्ञ घालावे लागतील. पण हे आपल्याच्याने शक्य आहे का? अगदी घरामध्ये किरकोळ सत्यनारायणाची पूजा जरी असली तरी आपण किडक्या सुपाऱ्या, किडक्या खारका त्या पूजेसाठी वापरतो. आणि आपल्याच्याने हे शक्य आहे का? योग मार्गाने आपल्यासाठी हे शक्य आहे का? आपण कर्म मार्गाने देवाची व्याप्ती करू शकतो किंवा कर्म मार्गाने आपल्याला देव मिळेल, देवाची प्राप्ती करू शकतो, हे आपल्याच्याने शक्य आहे का? तर नाही, हे आपल्याच्याने शक्य नाही आहे. कारण की घरामध्ये अगदी किरकोळ सत्यनारायणाची पूजा असेल तरी आपण किडकी सुपारी वापरतो. मग जी लोक किडकी सुपारी वापरतात ती यज्ञाच्या माध्यमातून देवाला प्राप्त करू शकतात का? यज्ञाच्या माध्यमातून देव त्यांना प्राप्त होईल का? कर्म मार्गाने देव त्यांना प्राप्त होईल का? तर ते शक्य आहे. ते शक्य नाही आहे, असं होणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही देवासाठी, देव प्रसन्न होण्यासाठी जे काही करणार आहे ते तुमच्या अंतःकरणापासून पाहिजे, ते तुमच्या अंतःकरणापासून पाहिजे. आणि ते जर अंतःकरणापासून होत नसेल तर कुठल्याही मार्गाने केलेली भक्ती, कुठल्याही मार्गाने केलेली देवाची उपासना ही नक्कीच देवापर्यंत पोहोचत नाही, ही नक्कीच देवापर्यंत पोहोचत नाही. मग ही झाली कर्म मार्गाने भक्ती. ताई ही पण आम्हाला शक्य नाही आहे. मग ज्ञानमार्गाची भक्ती आहे. ज्ञानमार्गाच्या भक्तीने देव मिळू शकतो, ज्ञानमार्गाची भक्ती आपण करू शकता. मग ज्ञानमार्गाच्या भक्तीसाठी काय करावं लागेल? प्रचंड अभ्यास करावा लागेल. प्रचंड अभ्यास करून वेगवेगळ्या प्रकारची सगळे पुराणं वाचावे लागतील, वेगवेगळ्या प्रकारची सगळी शास्त्र वाचावी लागतील, त्या शास्त्रांचा सगळा अभ्यास करावा लागेल. आणि ते अभ्यास करून ते ज्ञान आपल्याला प्राप्त व्हायला वेळ लागेल. एका नदीच्या किनारी एक मनुष्य बसला होता, 90 वर्षाचा म्हातारा मनुष्य बसला होता. आणि 90 वर्षाचा म्हातारा मनुष्य बसल्याच्या नंतर एक जण त्या नदीपात्राच्या समोरून जात होते. पहाटे 4:30 ते 5ची वेळ होती. 4:30 ते 5च्या वेळेमध्ये तो मनुष्य संस्कृतमध्ये मंत्रांचा उच्चार करत होता. मराठीमध्ये जे काही शब्द होते ते संस्कृतमध्ये उच्चारण्याचा प्रयत्न करत होता. आणि उच्चारण्याचा प्रयत्न करत असताना सदर युवकाने ती गोष्ट पाहिली का बाबा 90 वर्षाचा म्हातारा माणूस आहे, म्हणजे 90 वर्षाचा एक वृद्ध आहे. आणि तो वृद्ध त्याच्या वाणीतून मराठीचं ट्रान्सलेशन संस्कृतमध्ये करतोय. तो युवक बघत होता का तो वृद्ध त्याच्या मराठी भाषेचं ट्रान्सलेशन तो संस्कृतमध्ये करतोय. त्याला राहावलं नाही. मग त्याने विचारलं की बाबा तुमचं इतकं वय आहे आणि तुम्ही इतक्या वयामध्ये हे करताय आणि हे करून तुम्ही का, म्हणजे करण्याचं काम काय, म्हणजे तुम्ही संस्कृतमध्ये जे बोलताय ते करण्याचं नेमकं काम काय? तर त्या वृद्ध माणसाने उत्तर दिलं का मी पंडित होणार. त्या युवकाने विचारलं का तुम्ही पंडित होणार, मग पंडित होऊन तुम्ही काय करणार? पंडित झाल्याच्या नंतर मी लोकांना शिकवणार. मग लोकांना शिकवल्यानंतर तुम्ही काय करणार? लोकांना शिकवल्यानंतर मी विद्वान ब्राह्मण म्हणून लोकांमध्ये उच्चारलं जाईल. 90 वर्षाचा म्हातारा माणूस त्याच्या आयुष्यातली 90 वर्ष संस्कृताचं, मराठीचं 90 वर्ष गेली. आणि 90व्या वर्षी त्या माणसाने ठरवलं का मला आता पंडित व्हायचंय, मला आता विद्वान ब्राह्मण व्हायचंय. तर शक्य आहे का? 90व्या वर्षी काय करायचंय? भज गोविंदम भज गोपालम. ज्या वयामध्ये तुम्हाला जी कामं केली पाहिजेत तीच कामं त्या वयात तुम्ही केली पाहिजेत. 90व्या वर्षी तुम्ही पूर्णपणे संस्कृत शिकून, वेदाचा अभ्यास करून, ग्रंथांचा अभ्यास करून तुम्ही 90व्या वर्षी जर लोकांना शिकवायला जाल तर
तुमचं दिवस राहिलेत किती, आयुष्य राहिलंय किती, मग ज्या त्या वेळेत जी तीच कामं केली पाहिजेत. बाळ जन्माला आल्याच्या नंतर त्याच्या आईच्या गर्भामध्ये बाळ असल्यानंतर निम्मेचे वर संस्कार त्या आईच्या गर्भामध्ये होत असतात. मग ती आई जे करेल, आई जे वागेल, आई जे खाईल, आई जे पिईल तेच त्या बाळावर संस्कार उमटत असतात. त्याच्यासाठी बाळ जन्माला आल्यानंतर वेगळ्या संस्कारांची काहीच गरज नसते. मग हा झाला ज्ञानमार्ग. तोही ज्ञानमार्ग आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना शक्य नाही आहे. योग मार्ग आपल्या सर्वसामान्य माणसांना शक्य नाही. त्याच्यानंतर कर्ममार्ग देखील आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना शक्य नाही. आणि त्याच्यानंतर ज्ञानमार्गही आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना शक्य नाही. बरोबर. मग आता राहिला कोणता मार्ग, तर भक्तीच्या मार्गाने देवाची उपासना करायची. आणि भक्तीसारखं उत्तम मार्ग महाराष्ट्रातील तमाम साधू संतांनी आपल्यासाठी दिले आहे. आणि ही एकमेव अशी गोष्ट आहे का तुम्हाला फक्त आणि फक्त भक्ती करून देवाची प्राप्ती करायची आहे. हा एकमेव मार्ग फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायांमध्ये आम्हाला साधू संतांनी ठेवला आहे. मग साधू संतांनी आम्हाला हा भक्तीचा उत्तम मार्ग ठेवला आहे. मग त्या भक्तीमध्ये किती प्रकारची भक्ती येते. ठाईची वैसोणी करा एकचित्त. तुम्ही एका जागेला बसून सुद्धा देवाचं नामस्मरण करू शकता. देवाची पूजा अर्चा करून भक्ती मार्गाने तुम्ही देवाला प्राप्त करू शकता. देवांच्या पादुकांची पूजा करून तुम्ही देवाला प्राप्त करू शकता. देवांचं नामस्मरण करून तुम्ही देवाला प्राप्त करू शकता. कीर्तनातून देवाला प्राप्त करू शकता. भजनातून देवाला प्राप्त करू शकता. पण त्याच्यासाठी तुम्हाला भक्तीची गरज आहे. मग जर तुम्हाला हे सगळेच मार्ग शक्य नाहीत, अगदी सगळ्यात सोपा मार्ग माझ्या तुकोबारायांनी, माझ्या ज्ञानोबारायांनी आणि माझ्या एकनाथ महाराजांनी आमच्यासमोर अगदी सोपा मार्ग ठेवला आहे, तो भक्तीचा. मग भक्तीच्या मार्गाने देवाची प्राप्ती करायसाठी तुम्हाला काय केलं पाहिजे, तर देवाला अगदी मनापासून देवाचं भजन केलं पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. ते अगदी मनापासून झालं पाहिजे. मग ही झाली भक्तीची व्याख्या. भक्ती आणि शक्तीची सांगड स्त्री ही झाली भक्तीची व्याख्या. आणि भक्तीच्या व्याख्येमधून शक्तीची व्याख्या निर्माण झाली ती माझी आदिशक्ती मुक्ताबाई. भक्तीमधून शक्तीची एक सुंदर व्याख्या माझ्या मुक्ताबाईंकडून तयार झाली. ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली हे 4 भावंड एकत्र होती आणि ज्यावेळेस भिक्षा मागण्यासाठी ज्ञानेश्वर माऊली पीठ मागायसाठी आळंदीच्या गावामध्ये गेले, त्यांच्या झोळीमध्ये वाढलेलं पीठ काही कर्मठ ब्राह्मणांनी जमिनीवर फेकलं. आणि जमिनीवर फेकल्याच्या नंतर ते जमिनीवर फेकून देखील ते शांत बसले नाहीत. जमिनीवर फेकून देखील त्याला काठीने रेघोट्या मारल्या, म्हणजे पीठ आणि माती संपूर्ण एकत्र केली. आणि हताश होऊन माझे ज्ञानेश्वर महाराज गेले आणि ताटी लावून बसले. निवृत्तीदादा येत आहेत. ज्ञानदादा काय झालं, ताटी उघडा. ज्ञानदादांचा काहीच आतून उत्तर येत नाहीये. सोपानदेव दादा येत आहेत. ज्ञानदादा काय झालं, ताटी उघडा. नेमकं झालं तरी काय दादा, आम्हाला कळू द्या. तुम्ही सांगितल्याशिवाय आम्हाला कळणार नाही. ज्ञानदादा मात्र शांतच होते. ते काहीच बोलत नव्हते, अगदी शांत होते. हा विषय जरी तुम्हाला माहिती असला तरी ह्याच्यामधून भक्ती आणि शक्तीची एक उत्तम व्याख्या तयार होते. ही कळत न कळत तुम्हाला कळून जाईल. आता लहानशी इवलीशी मुक्ताबाई ताटी समोर येते आणि दार वाजवते की ज्ञानदादा काय झालं, पीठ आणायसाठी गेला होतात ना तुम्ही, मग काय झालं ज्ञानदादा. काकुलती आलेली मुक्ताबाई आणि तिचा चेहरा ज्ञानदादांच्या डोळ्यासमोर येत होता. आणि जो काही प्रसंग घडला तो ताटी बंद करूनच ज्ञानदादांनी सांगितला का असं असं पीठ मागण्यासाठी मी गेलो होतो आणि पीठ मागण्यासाठी गेल्याच्या नंतर काही लोकांनी माझं पीठ मातीमध्ये मिसळलं, पीठ आणि माती एकत्र केली, मला फार वाईट वाटलं. मुक्ताबाई म्हणते ज्ञानदादा भूक लागली आहे, सांगा पीठ आणलं आहे का. त्यावेळेस मग ज्ञानदादांनी सांगितलं का असा विषय आहे आणि पीठ आणलं नाही, पीठ आणि माती एकत्र झाली. इवलुशी ती मुक्ताबाई ज्ञानदेवांना म्हणते का योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. एवढूशी मुक्ताबाई कुणाला सांगते, योग्यांची माऊली ज्ञानराज माऊली, योग्यांची माऊली म्हणून त्यांची आजही या जगामध्ये व्याप्ती आहे. त्या ज्ञानेश्वर माऊलींना इवलुशी मुक्ताबाई सांगते का योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. तुम्हाला हे सगळं सहन करावं लागणार आहे.
म्हणजे भक्ती आणि शक्तीची सांगड स्त्रीमध्ये माझी मुक्ताबाई पण आली. मुक्ताबाई माझी भक्ती आणि शक्तीची सांगड होती. आजही आदिशक्ती मुक्ताबाई म्हणून ओळखलं जातं. फक्त मुक्ताबाई म्हणून मुक्ताबाईंना ओळखलंच जात नाही, आदिशक्ती मुक्ताबाई म्हणून ओळखलं जातं. काकुलती येऊन मुक्ताबाई म्हणते का, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. येवलूशी मुक्ताबाई माझ्या ज्ञानराजांना संदेश देते का योगी हा पावन मनाचा असतो. तुम्ही असं ताटी लावून बसाल तर कसं जमणार आहे ज्ञानदादा. आणि एवढूशा मुक्ताबाईंनी जगाच्या माऊलीला संदेश दिलाय. आदिशक्ती मुक्ताबाई ही भक्ती आणि शक्तीचं स्वरूप होती. भक्ती आणि शक्तीचं स्वरूप स्त्री आहे ह्याचं उत्तम उदाहरण माझ्या मुक्ताबाईंकडून बघायला मिळालं. भक्ती आणि शक्तीचं उत्तम उदाहरण माझ्या माँसाहेब जिजाऊ आऊसाहेब आहेत. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज लहान होते, छत्रपती शिवाजी महाराज लहान असताना खेळता खेळता छत्रपती शिवाजी महाराज पडले आणि छत्रपती शिवाजी महाराज पडल्याच्या नंतर शेजारी बसलेले आभासाहेब म्हणतायत का छत्रपती शिवाजी महाराज पडले, त्यांच्या गुडघ्याला लागले आणि गुडघ्याला लागले, बाळ रडते. म्हणजे अवघे 7-8 वर्षाचं लेकरू ते आणि ते रडते. तर जिजाऊ आऊसाहेबांनी त्यांना थांबवलं का नाही, त्याला उचलायला जायचं नाही. जोपर्यंत तो त्याच्या स्वतःच्या पायावर उभा राहत नाही, स्वतःच्या पायावर उभा राहून तो पुन्हा रणांगणात उतरत नाही, तोपर्यंत त्याला मदतीचा हात नाही द्यायचा. आपण जर त्याला आत्ता मदतीचा हात दिला तर स्वराज्य निर्माण कसं करेल. माझ्या जिजाऊ आऊसाहेबांनी त्यावेळेस मदतीचा हात दिला असता ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचं सुंदर देखणं स्वप्न जिजाऊ आऊसाहेबांमुळे आणि छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज बघायला मिळालं. त्याचं कारण एक असं होतं का छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस आईच्या गर्भामध्ये होते, छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस आईच्या गर्भामध्ये होते त्यावेळेस जिजाऊ आऊसाहेबांनी रामायण वाचले, त्यावेळेस जिजाऊ आऊसाहेबांनी महाभारत वाचले. भक्ती आणि शक्तीचे उत्तम संगड माझ्या जिजाऊ आऊसाहेब आहेत. भक्ती आणि शक्तीचे उत्तम संगड म्हणजे जिजाऊ आऊसाहेब आहेत. तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये जाऊन बसावं हे योग्य संस्कार माझ्या जिजाऊ आऊसाहेबांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांना मिळाले. आणि छत्रपती शिवाजी महाराज जिवंत उदाहरण आहेत का वारकरी संप्रदायातल्या तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज बसले होते. भक्ती आणि शक्तीची सांगड मात्र जिजाऊ आऊसाहेब आहे. आपल्या लेकरांवर योग्य संस्कार झाले पाहिजेत, आपली मुलं योग्य वळणावर गेली पाहिजेत. याच्यासाठी सगळ्यात जास्त जर कोणाचा पुरेपूर प्रयत्न असेल तर तो मात्र आईचा असला पाहिजे. आपल्या पोटातून जन्माला येणारं बाळ भविष्यामध्ये काय होईल याचं उत्तम उदाहरण जर कोण असेल तर ती आई असेल. स्वामी विवेकानंदांची आई माझी भक्ती आणि शक्तीची सांगड होती. स्वामी विवेकानंदांची आई भक्ती आणि शक्तीची सांगड होती. स्वामी विवेकानंद ज्यावेळेस आईच्या गर्भामध्ये होते आणि अगदी 9व्या महिन्याच्या त्यांना वेदना चालू झाल्या होत्या, अगदी काही क्षणामध्येच बाळ जन्माला येणार होतं, इतक्या शेवटपर्यंतच्या वेदना होत्या. पण सहज रस्त्याने चालत जाताना एक साधू पुरुष त्यांनी पाहिला आणि साधू पुरुष पाहिल्याच्या नंतर प्रत्येक आईला असं वाटतं का माझ्या पोटाला जन्माला येणारं बाळ कसं असावं हे आपण विचारावं. प्रत्येक आईला वाटतं. आईसारखं कोमल हृदय कोणाचंच नसतं. मग स्वामी विवेकानंदांच्या आईने त्या साधूला विचारलं का अगं काहीच वेळात मी बाळांत होणार आहे, माझ्या पोटाला जे जन्माला बाळ येईल ते नेमकं कसं असेल.
त्या साधूने सांगितलं का तुझ्या पोटाला येणारं बाळ विद्वान असेल, पण तू आत्ता बाळांत झालीस तर नाही, तुला त्याच्यासाठी 6 ते 7 तास तुला ते सहन केलं पाहिजेत वेदना. आणि 6 ते 7 तासांनी ज्यावेळेस तुझ्या पोटातून जन्माला येणारं बाळ असेल ते जगात विद्वान असेल आणि भूतो न भविष्यते, मरेपर्यंत म्हणजे जोपर्यंत ह्या जगामध्ये चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत त्या मुलाचं नाव जगाच्या तोंडावर असेल आणि अजरामर असेल. अवघ्या 15 ते 20 मिनिटात बाळांत होणारी बाई 6 तास आपल्या पोटाला जन्माला येणारं बाळ विद्वान असावं याच्यासाठी खाली डोकं वर पाय करून 6 तास भिंतेला टेकून उभी राहते. आई आहे ती, भक्ती आणि शक्तीची सांगड आई आहे. आणि 7 तासांनी अगदी विद्वान आणि देखण्या मुलाला जन्म दिला ते स्वामी विवेकानंद महाराज आज आपल्या प्रत्येकाच्या तोंडावर आहे. आदर्श म्हणून आज आपण स्वामी विवेकानंदांना पाहतो. आदर्श म्हणून आपण आज स्वामी विवेकानंदांना पाहतो. म्हणजे भक्ती आणि शक्तीची सांगड स्वामी विवेकानंदांची आई होती. भक्ती आणि शक्तीची सांगड माझी मुक्ताबाई होती. भक्ती आणि शक्तीची सांगड माझ्या मासाहेब जिजाऊसाहेब होतात. स्त्री प्रत्येक ठिकाणी कमकुवत नाही आहे. प्रत्येक ठिकाणी आज पुरुषाच्या खांद्याला माझं हिंदू संस्कृतीमध्ये आपण जन्माला आल्यानंतर जरी आज आपण पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चाललेलो असेल तरी स्त्री ही एक स्त्री असते. सर्व मर्यादा सांभाळून स्त्रीला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या स्त्रिया देखील मर्यादा उल्लंघन न करता आज समाजामध्ये फार उच्च पदावर आहेत. प्रतिभाताई पाटील पंतप्रधान होत्या तरी त्यांच्या डोक्यावरचा पदर खाली नव्हता कधीच. संस्कृतीचं जतन त्यांनी केलं. संस्कृतीचं जतन हे आपल्याकडून झालं पाहिजे. संस्कृतीचं हे जतन आपल्याकडून ज्यावेळेस चांगल्या प्रकारचं होईल त्यावेळेस आपल्या पोटी जन्माला येणारी पिढी किंवा आपल्या घरामध्ये जन्माला येणारं बाळ हे नक्कीच उत्तम असेल. पण त्याच्यासाठी संस्कृतीची जतन झाली पाहिजे. भक्ती आणि शक्तीचं खूप सोपं आणि थोडक्यात मी उदाहरण सांगितलं का भक्ती करायची तर कीर्तनातून करा, भजनातून करा, नामस्मरणातून करा. तेही शक्य नाही तर देवपूजेतून करा. ज्यावेळेस तुम्ही देवाची पूजा करता म्हणजे अगदी आपण सर्वसामान्य लोक जे आपण सगळे सर्वसामान्य लोक आहे. मला एक गोष्ट सांगायची का एका घरामध्ये 4 माणसं असली तरी त्या प्रत्येक 4 माणसांचा टॉवेल वेगळा असतो, त्या प्रत्येक 4 माणसांचा साबण वेगळा असतो. बरोबर आहे की नाही? 4 माणसांचा टॉवेलही वेगळा असतो, 4 माणसाचा साबणही वेगळा असतो. पण 10 प्रकारच्या देवांना एकच प्रकारचं फडकं का पुसायसाठी? ह्या देवाचं फडकं त्या देवाला पुसायचं, त्या देवाचं फडकं त्या देवाला पुसायचं, असं का? असं नाही झालं पाहिजे ना. जे आपण आपल्या स्वतःवर वापरतो तेच आपण जर त्या समोरच्या देवावर वापरलं, देवाची पूजा करताना वापरलं तर नक्कीच देव आपल्याला प्रसन्न होणार आहे. एकदाच देव भांड्यामध्ये घ्यायचे, नळाखालून धुवून आणायचे आणि देवाऱ्यावर मांडायची, ही भक्ती कधीच देव स्वीकारणार नाही, कधीच स्वीकारणार नाही. काही काही घरांमध्ये शास्त्र सांगतं, मी माझ्या पदरचं सांगत नाही, शास्त्र सांगतं का ज्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आहे, ज्या घरामध्ये भगवद्गीता आहे, ज्या घराच्या दारापुढं तुलसी वृंदावन आहे, हे घर भक्ती मार्गासाठी उत्तम आहे. पण ज्या घरामध्ये ज्ञानेश्वरी नाही, ज्या घरामध्ये भगवद्गीता नाही आणि ज्या दाराच्या पुढं तुलसी वृंदावन जाईल, हे शास्त्रामध्ये हे घर नर्क मानलं जातं, नर्क मानलं जातं. हल्लीच्या घरामध्ये मनी प्लांट आहेत पण तुळशी फार कमी प्रमाणात बघायला मिळतात. तुळशी ही आपली संस्कृती आहे. तुळशी ही आपली संस्कृती आहे. तुम्ही कितीही फॉरवर्ड व्हा, तुम्ही कितीही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चाला, पण संस्कृती विसरून जर तुम्ही एक स्त्री म्हणून समाजामध्ये वावरत असाल तर मग त्याचा काहीच उपयोग नाही. संस्कृती विसरून कोणती स्त्री समाजामध्ये वावरू शकत नाही आणि ते वावरणंच चुकीचं आहे. हल्ली घरांमध्ये काही काही तुळशी नसते पण मनी प्लांट असतो. तुळशी नसते पण मनी प्लांट असतो. मग ज्या वेळेस तुम्हाला संस्कृतीचं जतन करणं आणि संस्कृतीच्या नियमाला धरून चालणं ज्यावेळेस तुम्हाला चुकीचं वाटतं किंवा जुनं वाटतं, मग तिथे तुम्ही आपण हिंदू समाजामध्ये जन्माला आलो आहे, मग त्या गोष्टी आपल्याला स्वीकारल्याच पाहिजेत. त्या गोष्टी आपल्याला स्वीकारल्याच पाहिजेत. मग देवाची पूजा करताना मग देवाला व्यवस्थित देवाचा गंध देवाच्या कपाळावरच गेला पाहिजे, देवाचा नैवेद्य देवासमोरच गेला पाहिजे, देवाची वात व्यवस्थित लागली पाहिजे. देव किती, प्रत्येकाला असं वाटतं ना आपण सुंदर दिसावं. आम्ही सर्वसामान्य माणसं अशी आहेत का आपल्याला सगळ्याला वाटतं का सुंदर दिसावं.
पण तुम्हाला माहिती आहे, ह्या जगामध्ये ना देवा इतकं सुंदर कोणीच नाही आहे, कोणीच नाही आहे देवा इतकं सुंदर. मग देवाचं सुंदर रूप ज्यावेळेस आपल्या डोळ्यामधून आपल्या मनामध्ये जातं ना, त्यावेळेस आपल्या मनामध्ये ते गेलेलं रूप कळत न कळत आपला चेहरा सुंदर करत असतं. मग तुम्ही कुरूप दिसत असला तरी देखील तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या डोळ्यावर, तुमच्या बोलण्यावर तुम्ही केलेल्या भक्तीचा, पुरेपूर भक्तीचा तुम्ही केलेला सगळा जो काही विषय आहे तो तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या डोळ्यावर, तुमच्या तोंडावर दिसत असतो. मग तुम्ही कोणत्या स्वरूपाची भक्ती करता? जे मनापासून भक्ती करतात त्यांचे चेहरे फार सात्विक असतात, सात्विक चेहऱ्याची माणसं असतात ती. त्यांच्या डोळ्यामध्येच ती सात्विकता दिसते, बोलणं अगदी शांत, जरी विषय काढला तरी फक्त देवाचाच विषय, नामस्मरणाचाच विषय, नामस्मरणापलीकडे त्यांच्याकडे काहीच नसतं. बाबा नामस्मरण हीच एक उत्तम भक्तीचा मार्ग आहे, हेच त्यांच्या डोक्यामध्ये असतं, नामस्मरणापलीकडे काहीच नसतं. अशीही या जगामध्ये माणसं आहेत का जी माणसं फक्त आणि फक्त देवाचं देखणं रूप बघून स्वतःला समाधानी म्हणतात. अशी काही माणसं आहेत या जगामध्ये. भजनाच्या माध्यमातून, भजनाच्या भक्तीच्या माध्यमातून देवाची प्राप्ती करणं खूप सोपं आहे. मग भजनाच्या माध्यमातून देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरण अंतःकरणापासून असतं आणि भजन प्रकट होणारं असतं. नामस्मरण केलेलं थेट देवापर्यंत पोचत असतं. थेट म्हणजे मनातून ते तुम्ही नामस्मरण करता ते थेट देवापर्यंत पोचत असतं. पण मनातून नामस्मरण करताना तुम्हाला ही गोष्ट समजली पाहिजे का आपण जे मनापासून नामस्मरण करतोय ना ते देवापर्यंत पोहोचतंय का? आपल्या मनामध्ये काही विचार नाही पाहिजेत. आपण देवाचं नामस्मरण करतोय तर आपल्या मनामध्ये काहीच विचार नाही पाहिजेत. पण हे शक्य आहे का? हे होतंय का? मग भजनाच्या माध्यमातून देवाची प्राप्ती होऊ शकते. भजन करत असताना, नामस्मरण करत असताना मन एकाग्र असेल, एका ठिकाणी असेल, एक चित्त असेल तर त्याच्यामधून केलेली भक्ती ही नक्कीच देवाची प्राप्ती करून देण्यासाठी सार्थक ठरत असते. मग त्याच्यासाठी हे भक्तीचे मार्ग आहेत. ह्या भक्ती मार्गापैकी कोणताही एक मार्ग स्वीकारून आपण देवाची उत्तम प्रकारे भक्ती करू शकतो आणि भक्ती करून आपण देवाची प्राप्ती करू शकतो. मग देवाची प्राप्ती करायसाठी आपल्याला ज्ञानयोग्यही शक्य नाही, ज्ञानमार्गही शक्य नाही, योगमार्गही शक्य नाही, कर्ममार्गही शक्य नाही. मग भक्ती मार्ग शक्य आहे. मग भक्ती मार्गामध्ये जे काही प्रकार आहेत ते प्रकार करून आपण देवाची प्राप्ती नक्कीच करू शकतो. जसं की मी सांगितलं, भक्ती आणि शक्तीची सांगड ही स्त्री आहे. भक्ती आणि शक्तीची सांगड ही स्त्री आहे. अजून मी एक प्रसंग तुम्हाला आवर्जून सांगेल का ज्या वेळेस माँसाहेब जिजाऊ आऊसाहेब बसल्या होत्या आणि आपलं एक लहान लेकरू आहे, लहान लेकराचं भविष्य कसं असावं किंवा लहान लेकरू कसं असावं हे प्रत्येक आईला उत्स्फूर्त असते की आपलं लेकरू काय असेल, कशासाठी असेल. मग अगदी ते 2 ते 2.5 महिन्याचे छत्रपती शिवाजी, म्हणजे हे 2 ते 3 प्रसंग असे आहेत का जे खरंच आपल्यासाठी, आपल्या लक्षात राहण्यासाठी किंवा एक आपल्याला चांगली गोष्ट शिकवण्यासाठी हे फायद्याचे असतील. 2.5 ते 3 महिन्याचे छत्रपती शिवाजी महाराजांना टाकून माँसाहेब जिजाऊ आऊसाहेब काहीतरी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या आणि कामानिमित्त बाहेर गेल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज रडत होते. 2.5 ते 3 महिन्याचं बाळ म्हणजे किती लहान बाळ. छत्रपती शिवाजी महाराज रडत होते आणि छत्रपती शिवाजी महाराज रडत असताना काहीच केल्या ते बाळ थांबायला तयार नाही. मग महालातल्या दासीने छत्रपती शिवाजी महाराजांना स्तनपान केलं. छत्रपती शिवाजी महाराजांना स्तनपान केलं आणि हे नुकतंच माँसाहेब जिजाऊ आऊसाहेबांनी बघितलं का एका दासीने छत्रपती शिवाजी महाराजांना स्तनपान केलेलं आहे. त्या दासीला जाऊ दिलं, छत्रपती शिवाजी महाराजांना जवळ घेतलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटामधून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडामधून त्या दासीचं दूध पूर्णपणे बाहेर काढायचा प्रयत्न मा जिजाऊ आऊसाहेबांनी केला. आणि मा जिजाऊ आऊसाहेब म्हटल्या का तू जगाचं भविष्य व्हावं, तू हिंदवी स्वराज्य उभं करावं याच्यासाठी माझा पुरेपूर प्रयत्न आहे. दासीच्या पोटातला एक जरी अंश, दुधाचा एक जरी अंश तुझ्या पोटात राहिला तर तुझ्या मनामध्ये एक वेगळी शंका येऊ शकते किंवा वेगळा विचार, वेगळा विषय तुझ्या मनामध्ये येऊ शकतो. ही
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईला म्हणजे जिजाऊ आऊसाहेबांना ही थोडी कुणकुण होती आणि झालं तसंच. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस 5-6 वर्षाचे झाले, गडाच्या पायथ्याशी खेळत होते आणि गडाच्या पायथ्याशी खेळत असताना चालता चालता एक भिकारी आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगावरली भरदस्त वस्त्र दागिने बघून तो भिकारी छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटला का 2 दिवसापासून उपाशी आहे, मी काहीच खाल्लेलं नाही आहे. तुझे कपडे बघून, तुझे दागिने बघून मला असं वाटतं का तू कुण्या मोठ्या घरचा मुलगा आहेस. मी सकाळपासून उपाशी आहे, मला 2 दिवस मी उपाशी आहे, मला भाकरी देशील का कोरभर. गडाच्या पायथ्यावरून छत्रपती शिवाजी महाराज गडावर गेले. धापा टाकत टाकत जिजाऊ आऊसाहेबांना म्हणतायत का गडाच्या पायथ्याशी एक भिकारी आलाय मासाहेब, कोरभर तुकड्याची अपेक्षा करतोय मासाहेब, काय करू. कोरभर तुकड्याची अपेक्षा करतोय मासाहेब, काय करू. जिजाऊ आऊसाहेब मागे सरकल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांना कणखण खालाखाली दिली आणि 5 वर्षाचं लेकरू जमिनीवर पडलं. छत्रपती शिवाजी महाराज गहिवरून रडतायत का मासाहेब गडाच्या पायथ्याशी भिकारी आलाय, फक्त कोरभर तुकड्याची अपेक्षा करतोय, मी तुमची परवानगी घ्यायला आलो, तुम्ही मला मारलत का. त्यावेळेस जिजाऊ आऊसाहेबांचं जे उत्तर होतं ते उत्तर खूप छान होतं. प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी हे उत्तर द्यायला उत्तम उत्तर होतं का ज्यावेळेस तू लहान होतास ना शिवा, त्यावेळेस मी दासीजवळ तुला सोडून गेले होते, त्या दासीने तुला स्तनपान केलं, माझ्या डोळ्यांनी पाहिलं, त्या दासीचं दूध तुझ्या पोटामध्ये राहू नये म्हणून मी तुझ्या नरड्यामध्ये बोटं घालून घालून ते दूध बाहेर काढलं. 1 अंश त्या दासीच्या दुधाचा तुझ्या पोटात राहिला असेल म्हणून तुला ही बुद्धी सुचली आणि तू मला हा प्रश्न केलास का मासाहेब गडाच्या पायथ्याशी भिकारी आलाय आणि त्याला कोरभर भाकरीचा तुकडा देऊ का. अरे तू राजाचा मुलगा आहेस आणि तू राजा होणार आहेस, हिंदवी स्वराज्य मी तुझ्या जीवावर उभं करणार आहे. जनता ही आपल्यासाठी, गोरगरीब लोक आपल्यासाठी आहेत, आपल्याकडून त्यांच्या अपेक्षा आहेत, त्याला कोरभर तुकडा द्यायसाठी तू मला विचारायची काहीच गरज नाही आहे. जिजाऊ साहेबांनी जे उत्तर दिलं होतं ते खूप छान होतं. म्हणजे आपण आपल्या मुलांवर जे संस्कार करतो, आपण आपल्या मुलांवर ज्या पद्धतीनं संस्कार करतो त्याच्यातले निम्म्याच्या वरचे संस्कार हे आईच्या गर्भामध्ये झालेले असतात. आणि माझ्या जिजाऊ आऊसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज पोटात असताना रामायण वाचले, महाभारत वाचले आणि भक्तीची शक्तीची सांगड माझ्या जिजाऊ आऊसाहेब होत्या. आणि छत्रपती शिवाजींसारखं देखणं रूप आणि देखणं स्वराज्य निर्माण करायचं स्वप्न माझ्या जिजाऊ आऊसाहेबांमुळे पूर्ण झालं. आज ह्या कोरोनाच्या महामारीमुळं आज सर्वजण आपण ठप्प आहोत, आपापल्या घरी आहोत. सगळेजण घरी असताना देखील ह्या म्हणजे साफसफाई करणाऱ्या स्त्रिया असतील, दवाखान्यात त्या साफसफाई करणाऱ्या झाडू कामगार असू द्या, आज त्या स्त्रिया आज आपल्यासाठी घराबाहेर आहेत. आपण जी कचरा काढणारे आपण त्यांना नाही, कचरा करणारे आपण आहे ना, आपला कचरा ते काढतात, त्याच्यामुळे कचरा करणारे आपण आहे, कचरा काढणारे ते आहेत, कचरा करणारे आपण आहे. आणि अशी लोक, अशा स्त्रिया आज आपल्यासाठी बाहेर आहेत. त्यामुळे ह्या दिवसात खरं तर सन्मान झाला पाहिजे ह्या गोष्टीचा. हल्ली बऱ्याच भागामध्ये अजूनही पद्धत चालू आहे का मुलगी नाही पाहिजे, गर्भातच मुली मारल्या जातात. हे फार चुकीचं आहे. कशासाठी असं करायचं. जर तुम्हाला मुलगी म्हणजे तुम्हाला पत्नी हवी आहे, तुम्हाला आई हवी आहे, तुम्हाला बहीण हवी आहे, मग तुम्हाला मुलगी का नको. कशासाठी नको मुलगी हवी आहे. स्त्री ही प्रत्येक पुरुषाच्या मागं भक्कम आधार बनून उभी राहू शकते. स्त्री ही प्रत्येक पुरुषाच्या मागं भक्कम आधार बनून उभी राहू शकते. माझ्या जिजाऊ तुकाराम महाराजांच्या पुढं भक्कम उभ्या राहिल्या, त्याच्यामुळे तुकाराम महाराजांची गाथा आणि तुकाराम महाराजांनी लिहिलेले अभंग आजही आपण वाचतो, आजही आपण ते श्रवणात आणतो आणि आजही आपण ते चालता बोलता आपल्या जीवनामध्ये ते वास्तव करत असतात. माझ्या मुक्ताबाई योग्यांची माऊली ज्ञानोबा माऊलींच्या पुढं माझी मुक्ताबाई ठामपणे उभी राहिली, म्हणून आज ज्ञानेश्वरीसारखा पवित्र ग्रंथ आपल्याला मिळाला. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे जिजाऊ आऊसाहेब उभ्या राहिल्या, म्हणून स्वराज्याचं देखणं स्वप्न आपल्याला बघायला मिळालं. माझ्या संभाजी महाराजांच्या पुढं येसूबाई ठामपणे उभ्या राहिल्या, त्याच्यामुळं संभाजी महाराजांसारखा छावा महाराष्ट्राच्या मातीला येसूबाईंमुळे मिळाला. म्हणजे खरंच भक्ती आणि शक्तीची सांगड स्त्री आहे आणि स्त्री हे सगळं करू शकते. त्याच्यामुळं कळत नकळत वेगवेगळ्या भागातून का होईना, वेगवेगळ्या माध्यमातून का होईना, पण स्त्री एक वेगळ्या
लेवलवर येऊन काम करते. मग ती डॉक्टर असू द्या, ती इंजिनियर असू द्या, ती अगदी घरकाम करणारी बाई असू द्या किंवा सर्वसामान्य एखाद्या घरामध्ये हाऊसवाईफ असू द्या, पण ती प्रत्येक स्त्री आपल्या लेवलवर काम करून संपूर्ण घर सांभाळत असते. खरं तर मला 45 मिनिटांचा वेळ दिला होता. मध्ये नेटवर्क इश्यू असल्यामुळे लाईव्ह डिस्कनेक्ट झालं. मी पुनश्च एकदा तुमचा आभारी आहे का तुम्ही मला ह्या पेजवर लाईव्ह बोलवलं आणि माझा भक्ती आणि शक्ती हा विषय मी तुम्हाला माझ्या वाणीतून सांगण्याचा प्रयत्न केला. मला खात्री आहे का माझा भक्ती आणि शक्तीचा विषय नक्कीच तुम्हाला आवडला असेल. पण जर यदा कदाचित याच्यातून काही चुकलं असेल तर मी तुमचं लेकरू आहे, मला तुम्ही आवर्जून सांगू शकता. पुनश्च एकदा मी किरण महाराज बोधले तुमचा आभारी म्हणते. सुधीरदादांनी मला हे लिंक्स पाठवले होते, त्यांनी मला विचारलं होतं, मी त्यांचंही आभारी म्हणते. आणि संपूर्ण वारकरी संप्रदायाचं मी आभार म्हणते का वारकरी संप्रदायामुळं आज वारकरी संप्रदाय हा एकमेव असा संप्रदाय आहे का जो घराघरामध्ये जिवंत आहे. घराघरामध्ये म्हणजे अगदी हरिपाठ असेल, भजन असेल, कीर्तन असेल तर तिथं अफाट गर्दी वारकऱ्यांची असते. पंढरपूरसारखी वारी, आषाढी कार्तिकी वारी, आषाढी झालीच नाही, कार्तिकी होते की नाही माहीत नाही, पण जरी ही वारी झाली नाही तरी मनापासून पांडुरंगाची प्रार्थना, मनापासून पांडुरंगाची आळवणी संपूर्ण वारकरी समाजाने केली. मी पांडुरंग परमात्म्या चरणी, ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी विनंती करते का कोरोनाचं हे महामारीचं संकट लवकरात लवकर देवा इथून घेऊन जा. आणि शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मी आईजवळ देखील मागणी करते का दुर्गा माता हे कोरोनाचं संकट तुझ्यासोबत तू घेऊन जा आणि अवघं विश्व परत तुझ्या नामामध्ये तल्लीन होऊ दे. आणि आषाढीसारखी पवित्र वारी जरी झाली नाही तरी कार्तिकीसारखी पवित्र वारी आम्हा वारकऱ्यांकडून घडू दे, ही मी तुझ्याकडून विनंती करते. आणि तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा आभार मानते तुम्ही मला इथं बोलवल्याबद्दल. धन्यवाद. रामकृष्ण.